डोंबिवलीहून बदलापूर फास्ट पकडली। ट्रेनमध्ये आधीच मित्र येऊन बसले होते। बदलापूर आलो। स्टेशन बाहेर येऊन पाहतो तर खूप पाऊस पडत होता। काही ठिकाणी पाणी सुद्धा साचलं होतं, म्हणून फार्म हाऊसवर जायची आम्ही घाई केली। अर्ध्या लोकांना पुढे पाठवलं व आम्ही 3-4 मित्र सेलिब्रेशनसाठी केक आणायला गेलो। केक घेऊन आम्ही फार्म हाऊससाठी निघालो। स्टेशन ते आम्ही बुक केलेलं फार्म हाऊस 120 रुपये शेअर आहे। तुम्ही एक गाडी करून फार्म हाऊसपर्यंत पोहोचू शकता। आम्ही अर्ध्या तासाच्या आत फार्म हाऊस जवळ पोहोचलो। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव घेऊन आलेला एक नवीन व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आणि माझ्या सगळ्या जुन्या आठवणी जागा करणार आहे। ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल। तर आत्ता पण आलो बदलापूरच्या एका फार्म हाऊसवर। त्याची पूर्ण डिटेल मी थोड्या वेळातच देतो। आता आम्ही पोहोचलोय। आम्ही 2 रूम घेतलेत, एक मोठा डॉर्मेटरी रूम घेतलाय आणि मुलींसाठी अजून एक एवढा मोठा नाही पण थोडा कमी साईजचा रूम बुक केलाय। त्याची डिटेल सगळे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज आमचं गेट टुगेदर आहे। तब्बल एक 10-12 वर्षांनी आम्ही सगळेजण भेटलोय। म्हणजे काहींना शक्य नाही झालं, ते लोक नाही आलेत, पण जे आलेत त्यांना मी नक्कीच तुम्हाला भेटवणार आहे। माझे व्हिडिओज तुम्ही 7 वर्ष झाले बघताय आणि ह्या व्हिडिओमध्ये त्यातला कोणीच तुम्हाला कधी दिसला नसेल। तर मग चला हा स्पेशल व्हिडिओ चालू करूया। तर हा गेट आहे संस्कार फार्म हाऊस आणि इथून असं आज जायला जागा आहे। आज काय माहीत काय झालंय की आज खूप जास्त पाऊस येतोय। तर हा रस्ता मस्त असा नारळीच्या झाडीतून जातो। आजूबाजूला मस्त निसर्ग आहे। तर आत्ता आपण आहोत संस्कार फार्म हाऊस मध्ये। आता हे अंकितने बुक केलेलं। आम्हाला पर पर्सन अराउंड एक 1800 पर्यंत पडले आणि आम्ही वीकेंडला आलोय, म्हणजे शनिवारी रविवारी। इथे चेकआउट जर बघायला गेलो तर संध्याकाळी 4 वाजता ते दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी 4 वाजता। आता आम्ही टोटल खूप लोक आहोत, एक 20 लोक आहोत। तर एवढ्यांसाठी आम्ही बुक केलाय। आतापर्यंत सुविधा तर मस्त वाटते। आता इथल्या फॅसिलिटी आपण बघणार आहोत। तर आता सगळे तिकडे जमलेत आणि आता वाट बघतायत की नक्की काय असणार आहे, कसं असणार आहे सरप्राईज। आणि आम्ही केक सुद्धा कट करणार आहोत, ते तुम्ही बघालच। चला तर मग जाऊया आतमध्ये। तर हा आहे मोठासा फार्म हाऊस आणि हा गार्डन एरिया आहे। इथे आहे स्विमिंग पूल, इथे रेंटासाठी आहे आणि इथे फोटो क्लिक करू शकता। मस्त असे बाजूला बाग आहे। याची एंट्री इकडून आहे। A few hours later. तुम्ही आता उतरू शकतो चालू व्हिडिओ। हा रूम आहे मुलींचा आहे ना। मुला मुलींसाठी आम्ही 2 वेगळ्या रूम बुक केल्या होत्या। ही आहे मुलींची रूम आणि हे आहे मुलांची रूम। मुलांच्या रूम मध्ये 14 बेड होते आणि मुलींच्या रूम मध्ये 5 ते 6। ह्या रिसॉर्ट मध्ये एक मस्त आहे की इथे जर तुम्ही पोहत असाल तर इथे कॉमन वॉशरूम सुद्धा आहे। म्हणजे जर तुम्हाला जायचं असेल तर फार्म हाऊस मध्ये जायची गरज नाही, त्या बाजूला त्यांनी सोय करून दिले आणि भारी वाटलंय ऐकून। ब्रेकफास्टचा टाइम झालाय आणि आता ब्रेकफास्टला आहे वडे आहेत, बटाटा वडे आहेत, ब्रेड आणि जाम आहे। तर सगळे आता लाईनीत आलेत, अजून येतात, अजून खूप काही लेट झालेत तर येतील। मस्त असा हायटी ब्रेकफास्ट आहे। 2 वडे आणि मी सँडविच सारखं बनवलंय, 2 चहा आणि असा सूरज हाय ये ब्रो। चला सगळे तिकडे बसलेत, आता बघूया कोण कोण आहे तिकडे। हाय गाईज, माझं नाव अंकित धुमाळ, वैभवचा बेंचमेट आहे मी। त्याच्यानंतर मग आमची सगळी गँग आहे। प्रिया, गंगासागर, पूजा, आता तिचं लग्न झालंय आणि ती खूप मोठी मिस्ट्री आहे। आमच्याच क्लासमेट सोबत लग्न झालंय तिचं, पण हे कोणालाही माहित नव्हतं ऍक्च्युअली मध्ये। हे खूप मोठं डेंजर आमच्यासाठी, खूप शॉकिंग आहे ते आज आम्ही सगळं उकळणार आहोत त्यांच्याकडून। त्याच्यानंतर अंकित आगरी सोबतच, त्यानंतर ही आमची सगळी गँग आहे। हा स्वराज आहे,
हा आतिश, सूरज पानसरे हा गावचा, त्यानंतर विशाल कांबळे, त्याच्यानंतर रोशन पैर आणि हाच तो रोशन पैर यासोबत पूजाचं लग्न झालंय. त्याच्यानंतर रमेश हा आपला अंकित दादावडे, आता पोलीस मध्ये भरती झालाय तो. खूप मोठं अचिव्हमेंट केली आहे त्यांनी आपल्यासाठी. त्याच्यानंतर अर्धे सगळे गँग आपली आता येते वरून, नंतर भेटू आपण त्यासाठी. आता बोल. काय जसजशी संध्याकाळ होत होती तसतशी या फार्म हाऊसची वाईब आम्हाला आवडू लागली होती. मस्त असं वातावरण झालं होतं. डीजे, स्विमिंग पूल आणि त्यात म्हणजे हा पाऊस. नाचून, खेळून, पोहून आणि विशेष धिंगाणा घालून झाल्यानंतर आम्हाला भूक लागली, म्हणून आम्ही जेवणाच्या काउंटरवर आलो. व्हेज, नॉनव्हेज असे 2 प्रकार होते. आम्ही सगळे नॉनव्हेजच खाणार होतो, पण ही आमची मैत्रीण व्हेज आहे तर तिच्यासाठी व्हेज मागवलं होतं.
जेवण हे तुमच्याच पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे आणि तेही अनलिमिटेड. आणि गप्पा मारता मारता सकाळचे 6 वाजले. गुड मॉर्निंग. तर सगळ्यांना सुप्रभात. रात्रभर खूप असा पाऊस पडला आणि आमचं जागरणही तसंच झालं. तब्बल आम्ही 6 वाजता झोपलो. सगळंच काही शूट करू शकलो नाही कारण गप्पा एवढ्या रंगल्या 12 वर्षा आधीच्या किंवा 12 वर्षात कोणासोबत काय झालं सगळ्या अशा गप्पा रंगल्या. मस्त असं वाटलं, जरा रिफ्रेश झालो आणि आत्ता नाश्ता करायला खाली आलोय. आत्ता आमचा चेकआउट 4 वाजताचा आहे पण हे सारखे आवाज देत आहेत. हे इकडे आता नाश्ता करायला बसलेत. तर मी ही प्रॉपर्टी तर तुम्हाला दाखवली आहे. नंतर आपण थोडंसं बाहेर पण जाऊया. आता ब्रेकफास्टसाठी काय काय आहे ते एकदा चेकआउट करूया आणि मग एन्जॉय करूया. लेट्स गो. काय काय रे, तू काय काय घेतलंयस? ऍपल्स, अंडा बुर्जी ऍपल्स आणि बस तेवढंच आहे. आणि व्हेज वाल्यांसाठी मिसळ पाव आहे. अरे वा, तू नको मिसळ पाव? नाही रे, आजचा दिवस आणि मिसळ पाव. चालेल, तर मी आलो घेऊन. सकाळचा नाश्ता 2 पद्धतीत उपलब्ध होता. एक म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज. नॉनव्हेजमध्ये भुर्जी पाव आणि व्हेजमध्ये गरम गरम मिसळ पाव. मी पण मस्त असा नाश्ता घेतलाय. भुर्जी आहे, ॲपल. मी मिसळ पाव नाही खाणार आहे, जरा हेच खातो आज अंड्याचं. हा अंकित कुठे बसलाय काय माहिती. अच्छा, हा इकडे बसलेत. चला जाऊया. A few hours later. तर आत्ता सकाळचा मी फेरफटका मारायला बाहेर गेलेलो. माझ्यासोबत आहे गंगासागर आणि अक्षय. गंगासागर तर खूप वर्षांनी फिरते, पहिल्यांदा अशी फिरते ना तू? कसा आहे तुझा एक्सपिरियन्स? मस्त, खूप भारी, नाईस. मला खूप आवडलं. आणि आज खास आपण फ्रेंडशिप डे दिवशी भेटतोय, हे खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. आता पाऊस वाढलाय, हो. आता आपण आतमध्ये जाऊया आणि बोलूया. आता वाजले सकाळचे 11 आणि रात्रभर खूप पाऊस पडतोय. आत्ता पण पाऊस पडतोय. जेव्हा जेव्हा बाहेर जाईल तेव्हा पाऊस पडतोय. रात्री मी 6 वाजेपर्यंत जागे होतो तेव्हा पण खूप पाऊस पडतो. अर्धे लोक झोपले पण माझी एकदम भारी आली. सकाळच्या नाश्त्याला तुम्ही पाहिलं काय काय होतं. मिसळ होती, अजून काय म्हणतात त्याला, भुर्जी होती, भुर्जी पाव होता, जॅम बटर होता, चहा होती. सो टेस्ट बऱ्यापैकी चांगली होती. रात्रीचं जेवण म्हणायला गेलात तर चिकन एवढा आवडला नाही पण एक करी चांगली होती आणि पनीर भुर्जी चांगली होती. व्हेज नॉनव्हेजसाठी दोन्ही ऑप्शन चांगले होते. इन शॉर्ट 10 पैकी एक 7-8 देऊ शकतो. याच्या डिटेल्स असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतोय आणि बुक करायचं असेल तर करा. हा काय व्हिडिओ स्पॉन्सर नाही आहे, आम्ही जस्ट आउटिंगला आलोय त्यामुळे एक मेमरी म्हणून हा व्हिडिओ बनवतोय, तर त्याप्रमाणेच घ्या. चला आता स्विमिंग पूलमध्ये पोहोचतील, मग आपण जेवूया आणि फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करून घरी जाऊया. लेट्स गो. आता पिसाळ्याचं गाणं लागलंय तर लय भारी शॉट झालाय.
कॅमेरामध्ये पाणी गेलंय. सगळ्यांचं झालंय पण आता ह्यांचं अजून बाकी आहे. अजून काय म्हणतात त्याला, अजून एन्जॉय करतात. मी जातो खाली जेवायला. आज जेवायला काय असेल ते पण सांगतो. आपण जेवूया काय? चिकन खाणं, व्हेज नॉनव्हेज? व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही खाऊ कोणी. चल. कसं आहे सूरज? एक नंबर. एक नंबर. गुड. अभि दोघांनी आता नॉनव्हेज घेतलाय. व्हेज आमच्यामध्ये फक्त एकच आहे, गंगासागर, जे लातूरचे आहे. आणि आता मी जेवायला चालू करतो. नंतर हे लोक निघत नाहीत ऍक्च्युली. निघा तर आधी, चला ना जेवायला घ्या. आपण जेवूया चल. तर मित्रांनो, आमची इयत्ता 10वी 2012 साली कंप्लीट झाली. तर त्याच्या निमित्ताने आम्ही जमले आहोत. तर खूप लोकांच्या आयुष्यात खूप काही गोष्टी झाल्या, त्या सांगितल्याप्रमाणे आम्ही रात्री शेअर केल्या. खूप छान असं वाटलं की एवढ्या लहानपणापासून आम्ही आत्ता अचानक एकमेकांना बघतो. म्हणजे आधीमध्ये सगळे एकमेकांना भेटतच होते, पण एवढ्या वर्षाने काही लोक भेटलेत. तर त्यामध्ये एक आनंदाचा क्षण म्हणजे आमचा मित्र, वर्गमित्र अंकित आदावडे, तो आता पोलीस झालाय. तर हे आमच्यासाठी खूप प्राऊड मुवमेंट आहे ॲक्च्युली. त्याचं सातत्य, त्याचं कष्ट हे त्याला आता त्याचं फळ मिळालं आहे. तर आमच्या मित्रांकडून त्याचा छोटासा सत्कार करतोय. तर पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आधी हे नाराज येतात. या सगळ्यांचं सर्वांनी आतला भेटू नक्की. चलो बाय बाय. तर मस्त असं सेलिब्रेशन झालंय. आता तुम्ही पाहिलं की आमचा मित्र जो पोलीस झाला त्याचा आम्ही सत्कार केला आणि बाकीच्यांचाही गुलाब देऊन सत्कार केला आणि काय म्हणतात त्याला, फ्रेंडशिप डे साजरा केला. ॲक्च्युली आम्ही ठरवलं होतं की फ्रेंडशिप डेच्या दिवशी भेटायचं आहे. ते अचानक तारीख 1 महिना आधीच डिक्लेअर आम्ही केलेली आणि त्याच्यानंतर आता कळालं की अरे फ्रेंडशिप डे आहे. तर मग बरं झालं की हा एक निमित्त झाला. सगळे मित्रमंडळी आम्ही इकडे आलो. तुम्हाला इकडे यायचं असेल तर नक्की तुम्ही येऊ शकता. आय कॅन रिकमेंड की तुम्ही या इकडे आणि एन्जॉय करा. पूल आहे, अजून इथे मस्त आहे की इथे कॅफे आहे, म्हणजे त्यांचंच आहे ते, तिथे बसू शकता. म्हणजे जे लोक ड्रिंक्स वगैरे करतात त्यांच्यासाठी वेगळी जागा आहे. DJ आहे, अजून रेन डान्स करायला वगैरे आहे आणि जेवण तर यांचं फारच छान आहे. सकाळचं पण एकदम मस्त असं होतं. तिथे आमची रूम होती, मोठी डॉर्मेटरी, आणि इथे मुलींची होती. खूप असे रूम्स आहेत. तर ठीक आहे, आता मी रिक्षा करतो आणि जातो. तर पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.